जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्याबरोबर सर्व सन्माननीय अतिथींचं मनापासून स्वागत करतो आणि पुष्प अर्पण करून मान्यवरांच्या फोटोला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आपल्या मुख्यमंत्री महोदयांसाठी, आपल्या पालकमंत्री महोदयांसाठी आणि सर्वच मान्यवरांसाठी. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण सगळे बघताच आहात. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. लोकांना, सगळ्या मान्यवरांना आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे, कृपया आपण स्थान ग्रहण करावं. आपण मान्यवरांच्या तस्वीरी इथे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे 4 स्तंभ आहेत सामाजिक न्याय विभागाचे आणि त्यांना पुष्प अर्पण करून आता या कार्यक्रमाला सुरुवात होते. सगळ्या धर्म, जाती आणि यांच्या पलीकडे जात सामाजिक न्याय विभाग सगळ्यांसाठी सक्षमपणे उभा आहे आणि आज त्याचाच एक कार्यक्रम इथे उपस्थित. मान्यवरांना विनंती, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण स्थान ग्रहण करावं. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. आता मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ आणि आज एक भेटवस्तू देऊन स्वागत करणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. संजीवनी एक हात मदतीचा या कार्यक्रमाअंतर्गत आज अनेकांना या विविध वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मान्यवरांचं आगमन झालं आहे. आपण स्वागताकडे वळतोय. मी प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग श्री हर्षदीप कांबळे साहेबांना विनंती करते, त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी. कारण संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेले कर्तृत्ववान नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवेंद्रजी. आज एक बांबूचं झाड, दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या पणत्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती सुंदर पुतळा त्यांना भेट म्हणून आपण देतो आहे. अतिशय सुंदर अशी भेटवस्तू. यानंतर स्वागत करणार आहे माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं. कांबळे साहेबच त्यांचं स्वागत करतायत आणि या सुंदर वस्तू त्यांना आज आपण भेट म्हणून देतोय. माननीय श्री अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास यांचंही स्वागत कांबळे साहेब करतायत. जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी वाजत राहिल्या पाहिजेत. माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वित्त नियोजन, कृषी मदत, पुनर्वसन त्यांचंही स्वागत करावं अशी विनंती कांबळे साहेबांना करते. आणि श्री श्यामकुमार बर्वे लोकसभा सदस्य त्यांचंही स्वागत करावं अशी विनंती करते. बर्वे साहेबांचं स्वागत. आणि यानंतर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या सन्माननीय अतिथींचं स्वागत प्रसाद कुलकर्णी आणि मंगेश वानखेडे साहेबांनी करावं अशी विनंती. माननीय आमदार श्री कृपालजी तुमाने, माननीय आमदार श्री मोहनजी मते, माननीय श्री चरणसिंह ठाकूर, माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख, माननीय श्री संजयजी मेश्राम या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कृपालजी तुमाने, मोहनजी मते, चरणसिंग ठाकूर, डॉक्टर आशिष देशमुख, माननीय श्री संजयजी मेश्राम या सर्व अतिथींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आज एक आगळी वेगळी भेट वस्तू आपण या मान्यवरांना देतोय, जी स्मरणात राहील अशी आणि आपल्या घरी ठेवता येईल अशी ही भेटवस्तू आहे. मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत प्रसाद कुलकर्णी आणि मंगेश वानखेडे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. अतिशय सृजनात्मक अशी भेटवस्तू आज तेलगोटे मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये सगळ्यांना प्रदान करण्यात येते. सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे मॅडम
आपण जाणताच की हा संजीवनी एक हात मदतीचा हा एक सुंदर उपक्रम आहे. भव्य आयोजन आपण बघत आहात. दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतून एक मदतीचा हात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पुढं करण्यात येतोय. यापेक्षा दिवाळीची मोठी भेट ती काय असणार. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर असा भव्य कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीनं नागपूरच्या वतीनं करण्यात आला आहे. मी सुकेशिनी तेलगोटे मॅडम यांना विनंती करते त्यांनी प्रास्ताविक करावं आणि या कार्यक्रमाला पुढे न्यावं. सर्वप्रथम माणसाला माणूस म्हणून जगणं शिकवणाऱ्या सर्व महामानवाला विनम्र अभिवादन करते. विचारमंचावर उपस्थित संवेदनशील व्यक्तिमत्वाचे धनी आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची आस असलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, त्याचप्रमाणे सदैव पाठीशी उभे असणारे आणि कोणतेही काम करत असताना सीएम साहेबांचा जिल्हा आहे, जरा जपून काम करा असे ठणकावून सांगणारे आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर, दिव्यांग विभागाची धुरा समर्थपणे सांभाळणारे अतुलजी सावे सर, मदतीसाठी सदैव तत्पर असणारे आणि कोणतीही गोष्ट तत्परतेने समजून घेणारे आदरणीय आशिषजी जयस्वाल सर, जनहित व विकास कामाला सातत्याने प्राधान्य देणारे रामटेक लोकसभेचे खासदार आदरणीय श्यामकुमारजी बर्वे सर, उपस्थित सर्व आमदार महोदय, सर्व मान्यवर आणि आपण सर्व या कार्यक्रमाला आलेले आहात, या सर्वांचे मी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तुमचे सर्वांचे मनस्वी आभार मानते. ज्यावेळी जनप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये जातात त्यावेळी लोक अनेक समस्या त्यांच्याकडे घेऊन येतात आणि या समस्येमधून जन्म होतो तो एका नव्या योजनेचा. याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेमधून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी काहीतरी द्यावं आणि मोठ्या प्रमाणात द्यावं जेणेकरून त्यांचं कुटुंब आत्मनिर्भर होईल या उद्देशानं एका संकल्पनेचा जन्म झाला आणि ती संकल्पना जी आज रोजी अस्तित्वात येत आहे ती म्हणजे संजीवनी एक हात मदतीचा. या योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री यांनी आम्हाला 10 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली आणि हे 10 कोटी रुपये आम्हाला जिल्हा मायनिंगमधून मिळालेत. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत ह्या डीबीटी तत्वावर राबवल्या जातात, परंतु दिव्यांगांना डीबीटी तत्वावर न राबवता जर यांना ह्या वस्तू दिल्या गेल्या तर याचा उपयोग जास्त चांगल्या प्रमाणात होईल. म्हणून शासनाच्या विभागाकडून ई निविदा करण्याची परमिशन घेतली आणि त्यानंतर योजनेला सुरुवात झाली. जाहिरात दिली, आमच्याकडे अर्ज आलेत, अर्ज आल्यानंतर आपल्या कार्यालयास्तरावर छाननी झाली. छाननी झाल्यानंतर GMCकडे ते पात्र लाभार्थी पाठवण्यात आलेत. GMCकडे पाठवण्याचा उद्देश हा की जेव्हा ई रिक्षा चालवेल दिव्यांग तेव्हा त्या ई रिक्षामध्ये कमीत कमी 4 ते 6 लोक असतील आणि हा सर्व भार त्या दिव्यांगावर राहील. म्हणून वैद्यकीय पात्रता पाहण्यासाठी GMCकडे पाठवण्यात आलं. तेथून पात्र झालेले लोक त्यांना RTOकडून त्यांचं लर्निंग काढून घेतलं आणि त्यानंतर सर्वात मेजर क्रायटेरिया जो खनिज विभागाचा आहे 70% प्रत्यक्ष बाधितला आणि 30% अप्रत्यक्ष बाधितला, त्याच्यामध्ये बाधित जे आहेत ते सर्व पात्र होऊन गेले. अबाधितमधले काही लाभार्थी घेता आले, काही लाभार्थी राहिले. अशा तऱ्हेने हा पूर्ण एक प्रवास होऊन गेला. या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचं आज रोजी आपण 555 लाभार्थ्यांना आपण लाभ देतोय. संजीवनी म्हणजे एखाद्याला जीवनदान देणारी योजना, संघर्षामधून जीवन जगण्यासाठी दिलेली प्रेरणा आणि शक्ती. या संजीवनीचा आपल्याला जर माहिती पाहिजे असली ही आपल्या रामायणामधून आपल्याला मिळते आहे, पण ती संजीवनी आज अस्तित्वात येते. दिवाळीच्या शुभ पर्वावर आज रोजी 355 घरं त्या 355 घरामध्ये दीप तेवत राहतील. दिवाळीच्या शुभ पर्वावर या ई रिक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वयंरोजगार देण्याच्या माध्यमातून लक्ष्मी गृहप्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. आणि तुम्हा सर्वांना सांगताना मला अतिशय आनंद होतो. ही योजना फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर आणि माननीय पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या संकल्पनेमधून आलेली ही योजना आहे आणि आज रोजी आपण हे देतोय. आज सर एक गोष्ट आणखी महत्त्वाची की आज आपण कॉफी टेबल बुकचं अनावरण करतो. कॉफी टेबल बुक स्वप्न ते सत्य
सामाजिक न्यायाकडून सामाजिक समरसतेकडे असा एक प्रवास. कारण विभाग जेव्हा काम करतो त्या विभागाला त्यांचा वर्षभराचा जो लेखाजोखा होता, तो सामाजिक न्याय विभागाचा जो लेखाजोखा आहे तो आम्ही आज एका पुस्तक रूपातून इथे मांडत आहोत. नंतर वारेगाव कामठी येथीमधील आमची एक शाळा आहे. या शाळेला सर्व सुविधा, ती शाळा 5 एकर एरियामध्ये होती आणि त्या 5 एकर एरियात मध्यभागी फक्त एक शाळा होती, बाकी तिथे कुठल्याच सुविधा नव्हत्या. त्या सर्व सुविधा आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी दिल्या आणि त्या शाळेमध्ये आमच्या सामाजिक न्याय विभागाचा राज्यातला सर्वात पहिला ॲडव्हेंचर पार्क आज तिथं उद्घाटन आपण करतोय. त्यानंतर रहाटेनगर टोली ही एक अशी वस्ती आहे त्या लोकांमध्ये आपराधिक भावना, कामं नाही, कागदपत्रे नाही, अशा लोकांना जिल्हा प्रशासनाच्या त्यांच्या मदतीने डॉक्युमेंट्स बनवून घेतले आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोकांना घरकुलं दिले. त्या चित्रफितीचं आज आपण अनावरण करतो. तसेच सामाजिक न्याय विभागाची दादासाहेब गायकवाड जी योजना आहे, स्वाभिमान सबलीकरण योजना, याच्यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना आम्ही 2 एकर ओलिताची जमीन देतो किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन देतो. तर ही जमीन काटोल तालुक्यामध्ये आम्ही 50 एकर घेतलेली आणि 23 पात्र लाभार्थी निवडले. त्याच्यापैकी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही त्यांना आज वाटप करतोय. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, घर घर संविधानाचा देखील आज आपण इथे शुभारंभ करतोय. पुनश्च एकदा सर्वांचे मी इथे मनस्वी स्वागत करते आणि आज रोजी जी संजीवनी एक हात मदतीचा ही योजना आज आपण इथे साकारत आहोत, यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय पालकमंत्री महोदय यांचे विभागाच्या वतीने आभार मानते आणि प्रास्ताविक थांबवते. थँक्यू. मनापासून धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपण आजच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकडे वळतोय. त्याआधी माननीय डॉक्टर अभिजित चौधरी, माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे, माननीय डॉक्टर विपिन, माननीय श्री विनायक महामुनी साहेब, या सगळ्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला पुढे नेत मी आता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे. संजीवनी एक हात मदतीचा, ई रिक्षा, ई व्हेजिटेबल, ई ग्रोसरी, ई लोडर या सगळ्यांचा एक भव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 555 दिव्यांगांना या विविध वस्तूंचं वाटप देणारा हात आपण द्यावा आणि घेणारा हात समोर बसलाय. एक नवीन ऊर्जा देणारा हा उपक्रम, ज्याचा भव्य शुभारंभ आता काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने धन्यवाद. आणि यानंतर याच कार्यक्रमाला पुढे नेत एका कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी विनंती आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांसाठी निरंतर विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून इतर कार्यान्वित यंत्रणांना त्यांच्या योजनेतील अनुसूचित जाती घटकांसाठी प्राधान्याने लाभ मिळावा याकरता सामाजिक न्याय विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतो. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात आणि बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षात नागपूर जिल्ह्यात या विभागाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची यशोगाथा, स्वप्न ते सत्य, या सामाजिक न्यायातून सामाजिक समरसतेकडे, असं हे कॉफी टेबल बुक. यानंतर आणखीन एक विशेष कार्यक्रम, मागासवर्गीय मुलांची निवासी शाळा वारेगाव कामठी येथे राज्यातील पहिल्या ॲडव्हेंचर पार्कचा उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे करावं अशी त्यांना विनंती आहे. हा महाराष्ट्रातला पहिला ॲडव्हेंचर पार्क आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून साकार होणारा सुंदर असा ॲडव्हेंचर पार्क. आज विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत रहाटेनगर टोली इथल्या रमाई घरकुल योजनेच्या यशस्वीतेच्या चित्रफितीचं प्रकाशनसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी विनंती आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं घर असावं असं वाटतं. हे रमाई घरकुल योजनेअंतर्गत रहाटेनगर टोली इथल्या चित्रफितीचं प्रकाशन आपण करावं अशी विनंती.
याशिवाय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत शेत जमिनीचं वाटप करण्यात येणार आहे. मी राहायला काही घर नव्हतं, दार नव्हतं. मग आता इथं आलो तेव्हापासून ह्या गावात आमच्या आई वडिलांनी झोपड्या झापड्या बांधल्या नागपूरमध्ये. या अशा अनेक निर्मलाबाईंच्या ओळखीचा आजवर काही पत्ता नव्हता. कोणत्याच प्रकारची नावावर मालकी नव्हती, जमिनीचा कागदही नव्हता. कोण हे लोक, काय यांचे उदरनिर्वाहाचे साधन, हे कसे जगतात, कसे वाढतात, यांची मुलं बाळ कुठे जगतात, असे अनेक प्रश्न यांना भेटल्यावर कोणत्याही संवेदनशील मनाला पडल्याशिवाय राहणार नाही. यांना हक्काचा पत्ता मिळू शकतो का? यांची भटकंती आता थांबेल ना? हाच एक मोठा प्रश्न होता. शहराला चालवणारे हे जे नागरिक आहेत, जे कष्टकरी आहेत, जे कामगार वर्ग आहे, तो खऱ्या अर्थानं झोळवटीमध्ये रहिवासी आहे आणि तोच या शहराचा गाळा चालवतो. आणि म्हणून ते या मालकीचा पाठपुरावा खरं म्हणजे देवेंद्रजींनी केला. आणि त्यांनी महापौर असल्यापासून त्यांचा जो दृष्टिकोन आहे झोपडीवासियांकडे बघण्याचा आणि त्यांच्या हिताचा, तो त्यांनी महापौर असताना, आमदार असताना, त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असताना सुद्धा तो राबवला. आणि म्हणूनच या शहरामधल्या झोपडीवासींना जमिनीचा अधिकार मिळत आहे. रमाई आवास योजनेमधून अनेक लोकांची घरं झालेली आहेत. परवानी साहेबांना आम्हाला लई मदत केली आणि त्यानं आम्हाला मदत करून सभागृहामध्ये बोलवून या घरकुलचं त्यानं काम आमचं काढून दिलं. विश्वास विश्वासाने वाढत जातो. सकारात्मक नेतृत्व हे दीन दुबळ्या माणसांना जोडत असते, त्यांना उभी करत असते. यातूनच एक संवेदनशील शासन आकार घेत जाते. शेवटच्या घटकापर्यंत असलेल्या व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा अंत्योदय विचार महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागाने केलेला आहे. ही विश्वासाची, आश्वासकतेची दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेऊन पट्टेवाटपापासून ते प्रत्येक गावकुसात राहणाऱ्या गल्लीबोळातील अशा दीनदुबळ्या निर्मलाबाईंचा शोध घेऊन त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम राबवली. याला समर्थ साथ होती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची. मांग गारुडी समाजातील ही निर्मलाबाई याच विश्वासाची प्रतीक आहे. नागपुरात गत आर्थिक वर्षात सुमारे 1200 निर्मलाबाई सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेतून आता हक्काच्या घरात गेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या योजनेसाठी. समाजातल्या वंचितांची दखल घेत माननीय फडणवीस साहेबांनी पालाच्या घरामध्ये राहणाऱ्या मांग गारुडी समाजाला हक्काची घरं मिळवून दिलीत, जी चित्रफीत आपण पाहिली. यानंतर मी वळणार आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत शेत जमिनीचं वाटप. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना 2004-2005 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली. सदन योजनेअंतर्गत शेतमजुरांचं मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांना सन्मानाचं जीवन जगता यावं, यासाठी शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाचं उत्पन्नाचं स्रोत वाढावं आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, याकरता 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती म्हणजे ओलिताखालील शेतजमीन 100% अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते. काटोल तालुक्यातील मौजा माळेगाव, मौजा गोंडी खापा इथे शेतजमीन 23 लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 6 व्यक्तींना आता मी इथे आमंत्रित करते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना हे वाटप करण्यात येणार आहे. मी आमंत्रित करते श्रीमती इंदिरा भागवतरावजी गायकवाड, मुक्काम पोस्ट ढवळापूर, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. श्रीमती शोभा प्रकाश कांबळे, मुक्काम झिलपा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर.
आपण टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजेत. शासनाच्या या अतिशय सुंदर अशा योजना आहेत. श्रीमती सुनीता संजय ढोके, मुक्काम झिलपा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. सुनीता संजय ढोके. श्रीमती नंदिनी नामदेव डोंगरदिवे, नंदिनी नामदेव डोंगरदिवे, मुक्काम गोंडी मोहगाव, पोस्ट झिलपा, तालुका काटोल. श्रीमती शीलाबाई बळवंता मडके आणि कविता हरिचंद्र वानखेडे, मुक्काम पोस्ट काटोल, जिल्हा नागपूर. या सगळ्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे शासनाचं अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर घर घर संविधान प्रास्ताविकेचं वाटप. अतिशय सुंदर अशी ही योजना आहे. नागपूर जिल्ह्यात प्रथमच या योजनेचा शुभारंभ झाला आणि आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत होऊन दिनांक 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आज घर घर संविधान या मालेत क्षेत्रीय यंत्रणांच्या प्रतिनिधींना, मुख्य प्रतिनिधींना हे संविधान वाटप करण्यात येणार आहे. माननीय श्री अभिजित चौधरी, आयुक्त महानगरपालिका माननीय यांनी या घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत हे स्वीकारावं अशी विनंती आहे आणि यांच्यामार्फत आता घराघरामध्ये संविधान जाणार आहे. डॉक्टर विपिन इटणकर, जिल्हाधिकारी नागपूर यांना आमंत्रित करते. त्यांनाही आपण हे संविधान प्रदान करणार आहोत आणि श्रीयुत विनायक महामुनी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनाही आपण आमंत्रित करणार आहोत. याशिवाय माननीय हर्षदीप कांबळे साहेबांना विनंती करते त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना सुद्धा या प्रास्ताविका प्रदान कराव्या. हर्षदीप कांबळे साहेब सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सर्व मान्यवरांना या प्रास्ताविका आता प्रदान करतायत. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकांच्या प्रती आता घरोघरी येणार आहेत आणि त्यासाठीचा हा उपक्रम. बावनकुळे साहेबांना सुद्धा ही प्रास्ताविका द्यावी अशी विनंती आणि सावे साहेबांना सुद्धा देण्यात यावी अशी विनंती आहे आणि आशिषजी जयस्वाल साहेबांना सुद्धा देण्यात यावी अशी विनंती. बर्वे साहेबांना सुद्धा देण्यात यावी अशी विनंती आहे. आणि यानंतर आणखीन एका मुख्य उपक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जाते. आशा आणि अंगणवाडी सेविका यांना सायकल वाटप आता करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 3404 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात 2212 तर शहरी भागात 1192 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. 2024-25 अंतर्गत महिला बालविकास विभागाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सायकल वाटप करण्याचं प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत 221.21 लक्ष निधी मंजूर करण्यात आला. या निधीमधून ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना या सायकलचं वाटप आता करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागातील आशा वर्करसाठी सुद्धा सदरचा निधी 99 लक्ष रुपये मंजूर करण्यात आला होता. सदर सायकलीचं वाटप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या या प्रतिनिधिक स्वरूपात त्यांनी हे स्वीकारलं आहे. याशिवाय महानगरपालिकेद्वारे आयोजित रंग दे नागपूर याचं वॉल पेंटिंग कॉम्पिटिशन घेण्यात आलं होतं. ग्रामीण विभाग टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. या सेविकांना सायकली मिळालेल्या आहेत आणि अर्थातच ते आत्मनिर्भर होणार आहेत. स्वतःच्या पायावर त्या उभ्या आहेतच, पण त्यांच्या पायांना अधिक गती या सायकलमुळे मिळणार आहे. यानंतर महानगरपालिकेद्वारे आयोजित रंग दे नागपूर याशिवाय
मराठवाडा पूरग्रस्तांसाठी महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातल्या आशांचं घ्या सायकल वाटप त्याच्यानंतर चेक आशा सेविका त्यांनाही सायकल वाटप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. सगळ्या आशा सेविका यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. मगाशी मी जसं म्हटलं तसं सायकलच्या माध्यमातून आपल्या कामांना अधिक गती देणाऱ्या या सगळ्या सेविका यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि दिवाळीच्या त्यांना शुभेच्छा. आता एक काम करा, बस हे बोलून घ्या आणि खाली जा तुम्ही. आता संपला, आता मी नाही धन्यवाद. आणि यानंतर आणखीन एका महत्त्वपूर्ण अशा उपक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जाते. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपण किंचितचं खाली यावं आणि इथे असलेल्या सगळ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना त्यांच्या वस्तू अर्पण कराव्यात. नागपूर जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याकरता ई रिक्षा, ई भाजीपाला, ई किराणा, ई मालवाहक, फूड कोर्ट आणि मोटराइज्ड ट्रायसिकलचं वाटप आता मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याकरता त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ई रिक्षा, ई भाजीपाला, ई किराणा, ई मालवाहक, फूड कोर्ट आणि मोटराइज्ड ट्रायसिकलचा पुरवठा करणं ही योजना माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री नागपूर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली. सदर योजना माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आली असून गरजू दिव्यांग लाभार्थ्यांबरोबर पर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावा यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आज या योजनेला मूर्त स्वरूप प्राप्त होतंय. ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी दिलाय. सगळ्यांनी खाली बसावं. आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे, आपल्याला सगळ्यांना इथे दिसतंय. या योजनेला मूर्त स्वरूप सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी दिलं आहे. सदर योजनेकरता जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्याकडून सुद्धा 10 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी ज्या दिव्यांग बांधवांना इथे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या जागेवरच वाटप करण्यात येणार आहे. आपण काळजी करू नका, आपण कृपया बसावं अशी विनंती आहे. इथे प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांग बांधवांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते हे वाटप करण्यात येत आहे. 260 ई रिक्षा, 35 किराणा ई रिक्षा, 35 भाजीपाला ई रिक्षा, 35 मालवाहक ई रिक्षा, 160 फूड कोर्ट आणि मोटराइज्ड ट्रायसिकल 30. आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण बसावं. कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा या मंचावर आगमन होईल. त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे आहेत. आपण सगळ्यांनी आणि अंगणवाडी सेविकांनी सुद्धा बसून घ्यावं अशी विनंती आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा उपक्रम आहे. दिव्यांग बांधवांना आणि समाजातील अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम. सर्व मान्यवरांना विनंती, मोटराइज्ड ट्रायसिकल्स आणि सायकल्स आणि त्याचबरोबर फूड कोर्ट या सगळ्यांचं वाटप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर त्यांचं मंचावर आगमन होईल आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकता येतील. आपल्याला विनंती आहे कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही योजना, माननीय पालकमंत्री महोदयांची ही योजना आज मूर्त स्वरूपात आपल्याला सगळ्यांना दिसते. त्याला साकार असं स्वरूप मिळालेलं आहे आणि अर्थातच सामाजिक न्याय विभागाचं खूपच मोठं योगदान या सगळ्यामध्ये आहे. मान्यवरांना विनंती कृपया आपण मंचावर स्थान ग्रहण करावं आणि या कार्यक्रमाला पुढे नेत सगळ्यांनी कृपया बसावं अशी विनंती आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्व मान्यवरांचं आम्ही मंचावर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आशिषजी जयस्वाल साहेबांना विनंती आहे त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. मंचावर उपस्थित या राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री व एक सक्षम नेतृत्व माननीय देवेंद्रजी, आपल्या जिल्ह्याचे ऊर्जावान पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री माननीय अतुल सावेसाहेब, खासदार बर्वेजी, सर्व आमदार, आशिष देशमुखजी, चरणसिंग ठाकूरजी, मेश्रामजी, तुमानेजी आणि सर्व उपस्थित अधिकारी, जमलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्रात प्रथमतः नागपूर जिल्ह्यात एक अभिनव आणि उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी होत आहे आणि एक नवीन दिशा पूर्ण महाराष्ट्राला देण्याचं काम या नागपूरमधून होत आहे. आणि आता भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची योजना सामाजिक न्याय विभागातून आणि दिव्यांग कल्याण विभागातून निश्चितपणे राबविण्यात येणार आहे. आज मोठ्या अर्थाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आपण अनेक दिव्यांग बांधवांना स्वरोजगार असेल, वेगवेगळे साहित्य वाटप असेल, स्वरोजगाराचे साधनं असतील, ते सर्व उपलब्ध करून देत आहोत. तर दुसरीकडून आताच नुकतं समाज कल्याण आयुक्तांनी सांगितलं की जे अबाधित जिल्हे किंवा तालुके आहेत त्याच्यापैकी काही लाभार्थी वंचित आहे, पण तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सरकारने 10 फरवरीला एक नवीन GR काढलेला आहे आणि आता DPDCचा 1% निधी हा दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. महाराष्ट्राची DPC 20,165 कोटीची आहे. त्यामुळे दरवर्षी 200 कोटी रुपये निधी हा जिल्हा खनिज प्रतिष्ठानपेक्षा वेगळा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचे सर्व दिव्यांग बांधवांना लागणारे जे काही त्यांच्या जीवनामधील अडचणी आहे, त्यांना रोजच्या जीवनामध्ये जे थेरपी लागेल, ज्या पद्धतीचं त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने त्या कुटुंबाला ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात, ज्या पद्धतीचं त्यांना आवश्यकता असते, त्यांच्या मागणीनुसार आपण सर्व योजना तयार केलेल्या आहे. आणि लवकरच माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये 1%चा GR निघत आहे आणि त्या GR नुसार महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांग बांधवाला कुठलाही निधी कमी पडणार नाही, अशा पद्धतीचा मोठा न्याय या सरकारच्या निर्णयामुळे लोकांना होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये अतिशय विपरीत आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये देखील कुठली निवडणूक नसताना, काही नसताना शासनाने दिव्यांग बांधवांचा संजय गांधीचं अनुदान हा 1,500 वरून 2,500 केलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचा निर्णय केलेला आहे. मला असं वाटतं की या निर्णयाचं आपण सर्व लोकांनी स्वागत करायला पाहिजे. एवढंच नाही तर समाजामध्ये प्रत्येक माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे मागेल त्याला ते, म्हणजे सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेदना आहे, ज्या यातना आहे, ज्या अडचणी आहे, ज्या कामासाठी सरकारकडून योजना नाही आहे, त्या सर्व योजना सरकार या ठिकाणी करत आहे. आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेत समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. मी एक बाब अतिशय महत्त्वाची सांगू इच्छितो की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साधारणतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आपण अनुसूचित जातीसाठी 3,000 कोटीचा निधी खर्च करत असतो आणि या 3,000 कोटीच्या निधीतून 90% रक्कम ही फक्त दलित वस्ती सुधार योजनेमध्ये आपण खर्च करत असतो. राज्य सरकारच्या योजनेतून देखील फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेतून आपण लोकांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करत असतो. परंतु मला हे सांगताना आनंद वाटत आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी त्यांना जे जे आवश्यक आहे, मग त्याच्या घरामध्ये सोलर रूफटॉप लावण्याची योजना असो, की त्याला स्वरोजगाराची योजना असो, की शेतकरी असो, की कुठलाही समाजातील वर्ग असो, किंवा युवक बेरोजगार असो, किंवा महिला असो, या समाजातल्या सर्व वर्गासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आता दलित वस्ती सुधार योजनापुरती ती मर्यादित राहिली नाही, तर अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा
सामाजिक आणि आर्थिक उत्थान कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनेचं GR आता पूर्णपणे आपले सामाजिक न्याय विभागाकडे आहे. आणि नुकतंच माननीय देवेंद्रजी यांच्या सूचनेनंतर मी आणि हर्षदीप कांबळे साहेब आणि आपले सामाजिक न्याय मंत्री यांची बैठक झालेली आहे. ते GR जर लवकर निघाले तर अनुसूचित जातीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घराला त्याला इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही आणि त्यासोबतच त्यांच्या बेरोजगारपासून सर्व घटकाच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आता 1% दिव्यांग आणि अनुसूचित जातीमध्ये 3000 कोटी, नागपूरची आपली DPC ही 190 कोटीची आहे. जे पूर्वी 123 कोटी होती त्याला वाढ केली. आपले पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी याच्यात खूप पुढाकार घेतला. 123 कोटीची DPC 180 कोटीची झाली आणि यावर्षी ती 190 कोटीची झाली. म्हणजे 190 कोटी रुपये आपण या जिल्ह्यामध्ये दरवर्षी अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करतो. परंतु आता दलित वस्ती सुधार योजनेपर्यंत आपण मर्यादित राहणार नाही. या जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या एक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि तो टाइम बाउंड कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. मला एकच मुद्द्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो, मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, की आज आपण व्हिडिओ पाहिली. माझ्या मतदारसंघातील कणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मांगगारुडी समाज राहतो. त्या मांगगारुडी समाजामध्ये लोकांकडे शिक्षण नाही आहे, काही नाही आहे, त्यांच्याकडे रहिवासीचा दाखला नाही, एकही वर्ग ते शिकले नाही, असे अनेक लोक आहेत. मग एवढ्या लोकांना आपण घरकुलचा लाभ दिला. यावर्षी आपण म्हणजे मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये आपण नागपूर जिल्ह्याकरता ग्रामीण करता 13,000 अनुसूचित जातीचे घरं ग्रामीणसाठी आणि 10,570 हे आदिवासीसाठी आणलेले आहे. आणि एवढंच नाही तर OBCची घरकुल योजना आल्यानंतर आज केंद्र सरकारने आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घरं दिलेलं आहे की आता कुठलाही माणूस हा घरकुलसाठी वंचित राहणार नाही. परंतु आज अडचण अशी आहे की ज्या लोक 1950 पूर्वी महाराष्ट्रात रहिवासी नव्हते परंतु ते अनुसूचित जातीचे आहे, किंवा असे 1950च्या पूर्वी महाराष्ट्रात राहणारे लोक आहे की जे अनुसूचित जमातीचे आहे परंतु त्यांच्याकडे टेक्निकल कारणामुळे त्यांना जातीचा दाखला मिळू शकत नाही, अशा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी देखील आता कुठल्या तरी पद्धतीने एक योजना करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याची व्हॅलिडिटी त्याला नोकरी लागणार नाही, परंतु तो निवडणूक लढू शकणार नाही, परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना त्याला आपल्याला कशा पद्धतीने देता येईल. अन्यथा जे वंचित घटक आहे ते आहे अनुसूचित जाती आणि जमातीचे, परंतु ते वंचित राहतील अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये. एक उत्तम पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा, समाजातल्या शेवटच्या घटकाला, दिव्यांग बांधवाला न्याय देणारा, महिलांना न्याय देणारा निर्णय आज आपल्या जिल्ह्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि हे आता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाईल. फक्त एकच विनंती आहे की आता आशा सेविका झाल्या, अंगणवाडी सेविका झाल्या, माननीय बावनकुळे साहेब सर्व घटकाला न्याय देत असतात, मुख्यमंत्री महोदयांचं सर्व गोष्टीकडे लक्ष असते. आता आपली जी पर्यवेक्षिका आहे तिला इलेक्ट्रिक गाडी देण्याची आपण एक प्रस्ताव दिलेला आहे. त्याला जास्त पैसे लागत नाही, 99 लाख किंवा 1 कोटी रुपये लागतात. सर्व महिलांना जे पर्यवेक्षक आहेत त्यांना इलेक्ट्रिक गाडी देण्याचा प्रस्ताव TS कडून आलेला आहे आणि मला विश्वास आहे की बावनकुळे साहेब पर्यवेक्षिकालाही गाडी देतील आणि भविष्यामध्ये आपण हे तर सुरुवात आहे, अजून आपल्याकडे 4.5 वर्ष आहेत, त्या पुढचा कार्यकाळ आहे. निश्चितच प्रत्येक माणसं जे वंचित होतं, ज्याला न्याय मिळत नाही त्या सर्वांना योग्य ती मदत आणि सहकार्य आणि योजनेचा लाभ आपण निश्चितपणे देऊ. अनेक योजना आहे आपल्या जिल्ह्यासाठी, ते सर्व माननीय बावनकुळे साहेब सांगतील. आणि या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल मी विभागाचा मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जे विकासाने आणि वेगाने वाटचाल करत आहे त्या वाटचालीमध्ये आपला जिल्हा हे सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावरच असला पाहिजे, या दृष्टीने निश्चितच आपण सर्व लोक काम करत आहोत. त्या सर्व टीमचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. यानंतर मी इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना. आमच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका ज्या तिकडे गेल्या त्यांनी बसून जा, अजून वाटप व्हायचं आपल्या सर्वांना आपण वाटप करणार आहे. सर्वांनी बसा, तिकडे जाऊन काही उपयोग नाही, इथेच वाटप होणार आहे. तर दोन्ही हात वर करून भारत माता की, जरा जोरात सर्वांनी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला आज. भारत माता की.
वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील, नागपूर शहरातील जवळपास 7,400 लाभार्थ्यांना आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे दीपोत्सवाच्या या पावन पर्वावर दिव्यांगांना, अंगणवाडी सेविकांना, आशा सेविकांना व्यक्तिगत लाभांच्या रोजगार निर्माण करणाऱ्या योजना आणि वाटप या ठिकाणी केलं। आता आपल्याला हा कार्यक्रम संपताच सर्वांना या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी नागपूर जिल्ह्याच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो। एकदा आपणही जोरात टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार या ठिकाणी व्यक्त करूया। खरं तर मी व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांची क्षमा मागतो। यानंतर महाज्योतीचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे, त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही। मी सर्व मान्यवरांची या ठिकाणी क्षमा मागतो की त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की या नागपूर जिल्ह्यातील, नागपूर शहरातील समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि खनिजच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज आपण या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपयाचं वाटप आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची ही वाटपाची योजना तयार केली। खरं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी गरीब माणसाला घरकुलाच्या योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। आपण या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीजी हेल्थ वॉर रूम तयार करतो आहे। प्रत्येक PSC मध्ये CCTV सर्व्हिलन्स करून त्याची संपूर्ण जोडणी हे ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदच्या कंट्रोल रूममध्ये आपण करतो आहे, जेणेकरून जो DPCचा आणि खनिज विकास मधला जो पैसा आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे असं मॉनिटरिंग आपण करतो आहे। या ठिकाणी आपण सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या अंगणवाड्या बांधकाम करा। आपण नागपूर जिल्ह्यातल्या संपूर्ण अंगणवाड्या या चांगला करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच 6 ते 10 म्हणजे 6वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचाही निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आपण घेतला आणि त्याचेही वाटप आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे। 10,000 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जसं आज आपण दिव्यांगासाठी या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविकेकरता हा कार्यक्रम आपण घेतला, त्याप्रमाणे पुढच्या काळामध्येही नागपूर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरीब माणसाकरता कार्यक्रम करतो आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की या जिल्ह्यातल्या, या महाराष्ट्रातल्या, आपल्या पूर्व विदर्भातल्या जवळपास 2 लाख परिवारांना जे झुडपी जंगलमध्ये मागच्या 40 वर्षापासून पट्टे वाटप होत नव्हते, पण आता माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पुढाकाराने आपण जे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण दाखल केलं, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते परवानगी दिली आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी सर्व झुडपी जंगलमध्ये राहणाऱ्या सर्व घरमालकांना आपण पट्टे वाटप देण्याचाही एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे। त्याची योजना आपण या ठिकाणी आपल्या सूचनेनुसार आपण सुरू केलेली आहे। या जिल्ह्यातल्या, या शहरातल्या सर्व पट्टे वाटपाचा कार्यक्रम आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरीजी, त्यांची टीम, आमचे सर्व आमदार मोहन मतीजी या ठिकाणी आहेत, सर्व आमदाराच्या माध्यमातून या नागपूर शहरामधले सर्व पट्टे वाटप, जिल्ह्यामधले आपले सर्व आमदार खासदार या ठिकाणी आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे पट्टे वाटप, सर्वांसाठी घरे ही योजना या ठिकाणी आपण करतो आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काची योजना हे मिळाली पाहिजे याकरता काम करतो आहे।
आज या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय घेतो आहे की या जिल्ह्यातल्या शहरातल्या 1000 महिला बचत गटांना पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्या हस्ते 1000 बचत गटांना 1 लक्ष रुपये त्या ठिकाणी रोजगाराकरता, ते कर्ज नाही आहे, आपण खनिज विकास मंडळाच्या माध्यमातून आणि DPCच्या माध्यमातून 1000 महिला बचत गटांना 1 लक्ष रुपये त्या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता देण्याचाही निर्णय आपण नागपूर जिल्ह्याच्या वतीने केला आहे. आणि या महिलांना 2.5 एकर जागा देऊन, एक बचत गटाला 2.5 एकर जागा, जेणेकरून त्या ठिकाणी चारा लागवड, बांबू लागवड करण्याची योजना आपण तयार केली आहे. जेणेकरून बांबूच्या लागवडीच्या माध्यमातून उद्याचा रोजगार निर्माण करण्याची योजना नागपूर जिल्ह्यामध्ये आपण 1000 महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे. खऱ्या अर्थाने व्यक्तिगत लाभाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय असेल, पशुसंवर्धन असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या योजना आम्ही करतो आहे. माननीय आशिष जयस्वालजींनी सांगितलं, या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जो निधी या ठिकाणी आपण दिला आहे, मला मुख्यमंत्री महोदयाचे आभार मानायचे आहे की यावर्षी आम्ही त्यांना 1200 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मागितले. 1200 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. एकदा त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या 1200 कोटीमधनं मी सांगितलं आहे सर्व अधिकाऱ्यांना, एकही रुपया त्या ठिकाणी वाया घालायचा नाही आहे. आपल्याला क्वालिटीचं आणि चांगलं काम करायचं आहे. या जिल्ह्याचा विकास हा करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. खरं तर नागपूर जिल्हा 2029चा नागपूर जिल्हा कसा असेल, नागपूर शहराचा विकास कसा केला जाईल, 2035मध्ये नागपूर शहर कसं असेल, जिल्हा कसा असेल, 2047मध्ये कसा असेल, ही जी संकल्पना नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही तयार केली आहे आपल्या सूचनेप्रमाणे. आज मला अभिमान या ठिकाणी आहे. आपल्या सूचनेनुसार या जिल्ह्याला महाराष्ट्रातला उत्तम जिल्हा, ही उपराजधानी, महाराष्ट्रातली विकसित उपराजधानी करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की नागपूर शहराच्या विकासाकरता, नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एकीकडे माननीय नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये एकीकडे नागपूर शहर हे विकासाकडे नेताना, नागपूर जिल्ह्याला विकासाकडे नेताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मदत ही असल्यामुळंच आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. आणि मला अभिमान आहे, आज या दीपोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या दिवशी 7500 परिवारांना या ठिकाणी दीपोत्सवाची भेट माननीय मुख्यमंत्रीजी आपण दिली. त्याबद्दल मी आपले सर्वांचे, माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, आपले सर्वांचे आभार मानतो. आणि माननीय आशिष जयस्वालजी, आपण जे म्हटलं आहे की अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना या ठिकाणी मोटरसायकल द्यायची आहे, ती मोटरसायकल देण्याचाही निर्णय आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या ठिकाणी आदेशाने करू. आणि आशा वर्करला पाहिजे का, आशा पर्यवेक्षकाला, अंगणवाडी पर्यवेक्षकाला करायचं आहे, कारण ते अंगणवाडी सुपरवायझर आहे, त्यांना फिरावं लागतं 8-10 गावं. आशा पर्यवेक्षकांनाही, दोन्हीलाही आपण त्या ठिकाणी मोटरसायकल देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे की तो निर्णय करा. तो निर्णय आपण करणार आहोत, लवकरच आपण ते वाटप करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या जिल्ह्यावर, या शहराला प्रचंड ताकद देण्याचा प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या जनतेमार्फत आपल्या या ठिकाणी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. आणि यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूया आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना. त्यांचे विचार आपण आता ऐकणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांच्या नियोजनातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, ते चंद्रशेखर बावनकुळेजी, मंत्री अतुल सावेजी, आशिष जयस्वालजी, खासदार श्यामभाऊ बर्वेजी,
आमदार मोहन मतेजी, परिणय फुकेजी, कृपाल तुमानेजी, संजय मेश्रामजी, आशीष देशमुखजी, चरण सिंग ठाकूरजी, कृपाल तुमानेजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले आमदार, उपस्थित या ठिकाणी आपले सचिव हर्षवर्धन कांबळेजी, सतीश डागोरजी, प्रभाकर कुलकर्णीजी, अभिजित चौधरीजी, विपिन इटनकरजी, विनायक महामुनीजी, सुकेशिनी तेलगोटे, आनंदराव राऊत, मनोहर कुंभारे, अनिल निधान, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रम हा खरोखर अतिशय चांगला कार्यक्रम आहे. कारण आज ज्या विविध घटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ देऊन आपण एक प्रकारे त्यातल्या अनेकांना आपल्या पायावर उभं करतोय. खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला शेवटच्या माणसाचा विकास ज्या प्रकारे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा आजचा आपला हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी 500 दिव्यांगांना आपण ई रिक्षा प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेच्या अंतर्गत आज दिलेल्या आहेत आणि अतिशय पारदर्शी अशा प्रकारच्या पद्धतीनं लॉटरी काढून त्यांची वैद्यकीय तपासणी करून अतिशय ई रिक्षा चालवण्यास जे योग्य आहेत अशा दिव्यांगांची निवड केली आणि आज त्यांना या ई रिक्षा मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक मोठं परिवर्तन होणार आहे आणि स्वावलंबी होण्याकरता, आत्मनिर्भर होण्याकरता, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता एक रोजगाराची मोठी संधी या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून अशा सर्व दिव्यांगांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यासोबत संजीवनीसारख्या योजनेच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार चालवण्याकरता या ठिकाणी ज्या गाड्या देण्यात आलेल्या आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केलेल्या गाड्या आहेत. सर्व प्रकारची सामुग्री, ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो, अशा रस्त्यावरच्या स्ट्रीट फूड करता जी काही सामुग्री लागते ही सगळी सामुग्री युक्त असलेल्या या गाड्या आज आपण दिलेल्या आहेत. आणि त्यातनंही आमचे जे भगिनी आहेत, आमचे जे बंधू आहेत, ज्यांना या गाड्या मिळालेल्या आहेत, त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगला रोजगार कमवून आपल्या पायावर उभं राहण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना जी बंद पडली होती, मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण पुन्हा सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या अनुसूचित जातीच्या भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला, वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याचा निर्णय आपण घेतला. आज त्याही संदर्भात जे लाभार्थी आहेत त्यांना आपण लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आमचा मांग गारुडी समाज जो खऱ्या अर्थानं भटका आहे, विमुक्त आहे, मोठ्या प्रमाणात ते फिरत राहतात आणि त्यामुळे कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत आणि म्हणून त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही. आमच्या बावनकुळे साहेबांनी हा निर्णय केला की मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घ्यायचे आणि या समाजाला त्यांची कागदपत्र तयार करून द्यायची. कुणाजवळ आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, काहीच नाही. त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता सुरू केल्या, पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता. आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेतनं त्या ठिकाणी घरकुलं देखील मिळाली. आणि आज त्यातल्याच एका भगिनीचा व्हिडिओ आपण बघितला. त्यांचं जे समाधान आहे, शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण जोपर्यंत समाजातला एकही व्यक्ती वंचित आहे तोपर्यंत
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपण पूर्णपणे निभावलं अशा प्रकारे आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेनं निश्चितपणे आपण चांगली या ठिकाणी वाटचाल केली आणि त्यांनाही घरकुल देण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ज्या खऱ्या अर्थानं आज गावागावातल्या फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या पूर्ण करतात. आमच्या बालकांना, लहान बालकांना त्यांच्या त्या ठिकाणी लसीकरणापासनं, शिक्षणापासनं, अंगणवाड्यांपासनं, त्यांच्या आहारापासनं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी या सांभाळणाऱ्या, आमच्या मातांना सांभाळणाऱ्या अशा प्रकारच्या आमच्या आशा सेविका असतील, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, यांनाही आज आपण या जिल्ह्यामध्ये सायकल दिलेली आहे. खरं म्हणजे एक सायकल ही खऱ्या अर्थानं च्या गतीला वाढवणारी असते, त्यांचे श्रम थोडे कमी करणारी असते आणि त्यांना अधिक सेवा देण्याची त्या ठिकाणी ऊर्जा देणारी असते. आणि म्हणून अशा प्रकारचं सायकल वाटप देखील आज आपण निश्चितपणे या ठिकाणी केलं, त्याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधान अर्पण झालं त्या दिवसाला आता जवळपास आपला अमृत काळ सुरू झालेला आहे. 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रात निर्णय घेतला की ज्या संविधानाने या भारताला एकसंघ ठेवलं, ज्या संविधानाने भारताला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं आणि ज्या संविधानाचा उल्लेख करताना देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा या भारताचं संविधान अधिक प्रिय आहे, कारण ते सर्वांना समतेनं न्याय देऊ शकतं. अशा प्रकारच्या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्या संविधानाची उद्देशिका, त्याची प्रस्तावना, जी या संविधानाचं सार आहे, ज्या प्रस्तावनेतून भारत देश कसा असणार आहे हे आपल्या प्रत्येकापर्यंत पोचतं. या देशातली समता, या देशातली संधीची समानता, या देशातली समरसता, ही प्रत्येक गोष्ट ज्यातनं आपल्यापर्यंत पोचते, आपली बंधुता आपल्यापर्यंत पोचते, अशा प्रकारच्या संविधानाची प्रस्ताविका ही या आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे, अशा प्रकारचा आपण निर्णय केला. आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात देखील आपण केली. आजही ती घरोघरी पाठवणारे जेवढे आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, जिल्हा प्रशासन असो, अशा सगळ्यांना आपण ती तर दिलीच, पण प्रत्येक घरापर्यंत संविधानाची उद्देशिका पाठवून प्रत्येकाच्या घरात संविधानाच्या प्रती जागृती करणं, आणि हे संविधानच या भारताला न्याय देऊ शकतं आणि हे संविधान भारतातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन करू शकतं आणि हे संविधानच भारताला महाशक्ती बनवू शकतं. हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी सामाजिक न्याय विभागाचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या आमच्या सर्व घटकांपर्यंत या योजना पोचवण्याचं काम तुम्ही केलं. आणि त्यासोबत खनिज विकास निधीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या निधीचा वापर हा या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात केला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. पालकमंत्र्यांनी आत्ताच पुढच्या आपल्या योजना काय त्या सांगितल्या. आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची आहे आणि सर्वाधिक आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना देखील रोजगार त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणूनच आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदीसारखी योजना सुरू केली. महाराष्ट्रामध्ये आम्ही 25 लाख लखपती दीदी तयार केले आहेत. लवकरच 50 लाख लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत आणि 1 कोटी लखपती दीदी आमचा करायचा मानस आहे. लखपती दीदी म्हणजे जी आमची बहीण स्वतःच्या श्रमाने
शासनाच्या योजनांचा उपयोग करून प्रत्येक वर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवेल, 30 लखपती दिदी असणार आहे. आता आमच्या काही दिदी तर 5 लखपती झाल्या, काही 10 लखपतीपर्यंत पोचलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या बहिणींच्या हाताला जर थोडंसं आपण पाठबळ दिलं तर त्या काय करू शकतात हा आपण बघितलेला आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात लखपती दिदी तयार करून आणि आपल्या बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती आपल्याला करायची आहे. यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख आशिष जयस्वालजींनी केला, अतिशय चांगली योजना त्यांच्या संकल्पनेतून आम्ही तयार केली आणि आपल्या प्रत्येक अनुसूचित जातीच्या घराला त्या ठिकाणी आता ऊर्जादाता बनवून त्यांच्या घरावर त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल 0 करायचं, अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला हे लागू करू, हळूहळू ओबीसी आणि जनरलला देखील आम्ही एक नव्याने योजना तयार केली आहे. सगळ्या आपल्या ज्या गरीब आहेत त्या सगळ्यांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत अशा पद्धतीनं आपल्याला त्यांना वीज पुरवठा करायचा आहे. त्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक काम करण्याचा मानस आम्ही सगळे जे आमदार आहेत, खासदार आहेत, आपले पालकमंत्री आहेत, आपले मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मी आपल्याला विश्वास देतो की या जिल्ह्याच्या विकासाकरता जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, या दृष्टीनं या सगळ्या योजना लागू करण्याकरता पूर्ण पाठबळ मुख्यमंत्री म्हणून या सर्वांच्या पाठीशी मी उभं करेन, हा विश्वास मी आपल्याला देतो. ज्या ज्या योजना आपण माझ्यापर्यंत आणाल त्या त्या योजनांना कशा प्रकारे मान्यता देता येईल याकरता प्राधान्याने ते काम करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाचं समापन होईल. आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं अशी विनंती करते आणि राष्ट्रगीताला सुरुवात करावी अशी विनंती करते. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, माननीय पालकमंत्री महोदयांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. नमस्कार. धन्यवाद.